कवी प्रवेश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो. आज 4 डिसेंबर म्हटलं की एकच गोष्ट आठवली पाहिजे आपल्याला. प्रत्येक देशप्रेमी माणसाला आज नौसेना दिवस आहे आणि म्हणूनच आपण एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी निगडी प्राधिकरण पुणे या ठिकाणी आलो आहोत. चला आपण त्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यांनाच थोडंसं आपल्याला बोलतं करायचं आहे. त्यांचा नक्की या 4 डिसेंबरशी काय संबंध आहे, कोणता पराक्रम त्यांच्या हातनं झालेला आहे आणि मग आपल्या देशासाठी त्यांनी कोणता त्याग केला आहे वगैरे या सगळ्या गोष्टींचा उहापोह त्यांच्या बोलण्यातनं नक्की होत राहील. सर नमस्कार. नमस्कार. तुमची माझ्या प्रेक्षकांना जरा पूर्ण नाव ओळख करून द्या आणि आपण कुठे काम केलं आहे तेही सांगा. मी दत्तात्रय हरी कुलकर्णी, ओके. एक्स इंडियन नेव्ही, अरे वा. हां. लीडिंग रेडिओ ऑपरेटर, टेलिग्राफिस्ट. ओके. 1966 साली नौदलामध्ये जॉईन झालो. अच्छा. 1970 साली नौदलामध्ये मला एके प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी मिळाली. एके प्रोजेक्ट. एकेचा थोडासा लॉंग फॉर्म सांगितला तर बरं होईल. एके जसं तो कोड आहे तो नेव्हीचा कोड. अच्छा. हां. ठीक आहे. तो एके प्रोजेक्ट 225 ओके. ह्याच्या माध्यमातून आपण रशियावरून हां. काही मिसाईल बोट्स भारतामध्ये आणल्या भारताच्या नौदलाकरता. अच्छा. आणि त्या कमिशन करण्याकरता आम्ही सगळेजण कलकत्त्याला गेलो होतो. ओके. डायमंड हार्बरला. हां. 19 जानेवारी 1971 हां. आम्ही रशियावरून आलेली एक नौका, हां. तिला म्हणजे असं नाव काही त्यावेळेस नव्हतं, हां. परंतु ती नौका आम्ही अनलोड केली डायमंड हार्बरमध्ये हां. आणि ती कमिशन केली. अच्छा. आणि कमिशन केल्यानंतर कलकत्ता वाया विशाखापट्टणम, चेन्नई, कोचीन ओके. अशी करत ती नौका टो करून स्वतःच्या पॉवरवरती आम्ही त्या आणू शकत नव्हतो. अच्छा. कारण ह्या बोटना लिमिटेड रनिंग कॅपॅसिटी असतात. 4 तास टो करून आणावी लागली. टो करून अच्छा. आणावी लागली हां. आम्हाला. ओके. आणि टो करून ती मुंबईमध्ये आली. मार्च एप्रिलमध्ये त्या मुंबईमध्ये आल्या. ओके. आता ह्या नेव्हीमध्ये सर्व्हिस करत असताना म्हणजे समुद्रावरच्या आपल्या बोटीमध्येच तुमचं पोस्टिंग होतं, बरोबर आहे? हो. आता आपण डायरेक्ट तुमच्या जो काही तुमची सर्व्हिस झाली त्याच्यामध्ये 1971चं युद्ध जेव्हा झालं तेव्हा तुम्ही होता, पोस्टिंग होतं तुमचं? होती. तर साधारणतः त्याबद्दल मला आपल्या प्रेक्षकांना 54-55 वर्ष झाली आज त्या घटनेला आणि म्हणूनच मी तुमची भेट घेण्याचं ठरवलं. 1971च्या युद्धात जो काही इंडियन नेव्हीने पराक्रम गाजवला त्या नौकेवरती पोस्टिंग असलेल्या या आपल्या एका जांबाज नौसैनिकाकडे आपण आलो आहे. दत्तात्रय हरी कुलकर्णी. त्यांनी त्यांची ओळख करून दिली. आता आपण मुख्य 3 डिसेंबर 1970 बरोबर? 3 डिसेंबर 1970 या दिवशी तुम्हाला काहीतरी एक मेसेज आला. तिथपासून आपण सुरू करू. कोणत्या नौकेवर तुम्ही ऑन ड्युटी होता? INS निर्घात. INS निर्घात. निर्घात. ओके. ही मिसाईल बोट, ह्याला मिसाईल बोट म्हणतात. मिसाईल बोट. ओके. मिसाईल बोट. हां. त्याच्यावरती P-15 ह्या ज्या इंटरकॉन्टिनेंट ICBM मिसाईल्स आहेत. अच्छा. 4 मिसाईल्स लोड केलेले असतात आणि त्यांची कॅपॅसिटी साधारणपणे 50 ते 70 किलोमीटर्सवर टार्गेट डिस्ट्रॉय करू शकतो. ओके. ओके. त्याच्यामध्ये 4 मिसाईल्स असतात. हां. तर अशी ही मिसाईल बोट जेव्हा मुंबईमध्ये आली त्याच्या सगळ्या ट्रायल्स वगैरे सुरू झाल्या. अच्छा. आणि त्या ट्रायल्सच्या माध्यमातून P-15 मिसाईल्स कशा ऑपरेट करायच्या ह्याचे एक्झरसाईज सुरू झाले. अच्छा. आणि मिसाईल बोटचं वैशिष्ट्य असं असतं की
की मिसाईल बोट्समध्ये क्रूज जे मेंबर्स असतात हां. ते लिमिटेड असतात. 4 ओके, ऑफिसर्स ओके. हां. आणि 28 नौसैनिक. अच्छा. जरी मी कम्युनिकेशन ब्रँचचा असलो तरी जहाजामध्ये ज्यावेळेस मिसाईल्स लोड कराव्या लागायच्या हां. त्यावेळेस आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी सहकार्य हातभार द्यावा लागायचा. जे जे काम आम्हाला करायला सांगितलं जाईल ते करावं लागायचं. अच्छा. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला कम्युनिकेशनची ड्युटी दिली आहे तर तेवढंच काम केलं असं नाही. अजिबात नाही. लिमिटेडच तुम्ही लोक बोटीवर Yes, असल्यानंतर yes. साहजिक आहे. Yes. आता तुमची ही जी हार्बरमध्ये आली आपली बोट बॉम्बे हार्बर, ओके, तुम्हाला 1971चं वॉर सुरू झालं होतं. नक्की काय मेसेज आला आणि तुम्ही कधी निघाला पाकिस्तानकडे कूच कशामुळं करावं लागलं? हे सगळं होत असताना हां. जसं परिस्थिती बिघडत होती हां. बांगलादेशमध्ये अच्छा. आणि त्याचे परिणाम सगळ्या भारतामध्ये आपल्याला जाणवत होते. ओके, राईट. तर त्याची एक पूर्वतयारी म्हणून नौदलानं INS निर्घात आणि INS विद्युत अच्छा. ह्या इन ॲडव्हान्स हां. मंथ ऑफ नोव्हेंबर हां. ओखा हार्बरमध्ये आम्हाला डेप्यूट केलं. अच्छा. ओखा हार्बर. ओखा अच्छा. ओखा हार्बर आपलं भारताचं जे हां. आहे हां. तिथं आम्हाला डेप्यूट केलं ॲज अ स्टँड बाय फॉर एनी सिच्युएशन. अच्छा. हां. आणि आम्ही ओखा हार्बरमध्ये होतो. हां. एंड ऑफ नोव्हेंबर विद्युतच्या काही तांत्रिक बिघाडामुळं विद्युतला परत मुंबईला जावं लागलं. बरं. आणि मग आम्ही तिथं INS निर्घात ही माझी जी नौका आहे हां. ती त्या ठिकाणी होती. ओके. साधारणपणे 3 डिसेंबरला हां. पाकिस्ताननं आपल्या भारतावरती वैमानिक हल्ला केला. अच्छा. एअरफोर्सने हल्ला केला हां. भारताच्या अनेक एअरफोर्सवरती रात्री 11-12च्या सुमारास. आणि त्यावेळेस 11-12च्या सुमारास आम्ही ओखामध्ये रात्री आमच्या जहाजाचं फ्युलिंग करत होतो. अच्छा. हां. फ्युलिंग म्हणजे जहाजामध्ये इंधन भरणं इंधन भरणं. हां. ते करत होतो. आणि इंदिरा गांधीचं त्यावेळेस लेक्चर चालू होतं की ओके. आपल्याला जे पाकिस्ताननं आपल्यावरती जे आक्रमण केलेलं आहे हां. आपल्याला सडेतोड त्याचं उत्तर देणं प्राप्त आहे आणि आपण ते नक्कीच देणार आहोत. अशा प्रकारे ही घटना चालली होती. ओके. रात्री 12-1 पर्यंत फ्युलिंग झालं. पहाटे 4 वाजता हां. अचानक आम्हाला सेलिंग ऑर्डर मिळाली. अच्छा. हां. ओखामधून डिपार्ट व्हायचं होतं आम्हाला. अच्छा. त्याप्रमाणे आम्ही पहाटे 4 वाजता ओखामधनं बाहेर पडलो हां. आणि समुद्रामध्ये अननोन ठिकाणी आम्ही होतो, स्टेशन होतो. पूर्ण दिवस आमचा समुद्रामध्ये असाच गेला. म्हणजे 4 डिसेंबरचा दिवस पूर्ण तसाच गेला. तसाच गेला. ओके. 4 हां. डिसेंबरचा दिवस आमचा तसाच अच्छा. गेला. हां. पुढच्या घटनाक्रम जे होत होते ते कुणालाच माहीत नव्हते. हां. आणि संध्याकाळी साधारण 5-5:30 वाजता समुद्रामध्ये हां. ज्या लोकेशनला आम्ही होतो त्या ठिकाणी हां. INS तेप्पात, INS वीर हां. आणि INS कच्चल आणि INS किल्तान. अच्छा. INS निप्पात आणि वीर ह्या मिसाईल बोट होत्या हां. आणि INS कच्चल आणि किल्तान ह्या अँटी एअरक्राफ्ट आणि अँटी सबमरीन्स डिस्ट्रॉयर होत्या. ओके. त्या आमच्या मदतीला त्या ठिकाणी आमच्याबरोबर येऊन जॉईन झाल्या. हां. कशा करता आल्या काही माहीत नाही आहे. अच्छा. हां. तसं काही कम्युनिकेशन झालं नव्हतं. झालं कुणालाच माहीत नाही. ओके. नोबडी हां. नोज. हां. नोबडी नोज. त्याच्यानंतर साधारणपणे संध्याकाळी 6 वाजता हां. INS तेप्पातवरती आमचे ड्यू कमांडर बब्रूभान यादव हां. बब्रूभान यादव होते. हां. ते डेकवरती आले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी क्लोजअप केलं. एक साधारण ठराविक अंतरावरती समुद्रामध्ये आम्ही एकत्र आलो हां. आणि त्यांनी आम्हाला ॲड्रेस सुरू केला. हां. गुड इव्हनिंग बॉयज, हां. नाव सरप्राईज फॉर यू. व्हेरी सून हां. all we our squadron we are going to proceed and attack Karachi. येस. हे अच्छा. आम्हाला संध्याकाळी 6 वाजता कमांडर बब्रूभान यादवनी समुद्रामध्ये लेक्चरमध्ये सांगितलं. 4 डिसेंबर संध्याकाळी 6 वाजता 6 तुम्हाला वाजता. हो हो हो. जवळपास हे आदेशच मिळाले. आदेश म्हणजे Yes. प्रिपेअर फॉर दॅट. नाव वी हॅव टू मूव्ह. येस, ahead. वी हॅव टू अच्छा. मूव्ह अँड प्रिपेअर फॉर दॅट अँड बी Yes. प्रिपेअर्ड. ओके. म्हणजे काय सांगतात हे म्हणलं कराची आपल्याला पाकिस्तानवरती आणि अटॅक करायचं आहे आणि वी आर गोइंग टू अटॅक कराची. हाऊ इट इज. आणि सगळेजण विस्मयकारक असा हा मेसेज होता. हां. स्टील ओके.
मग त्या दृष्टीनं सगळी जी जहाजं आहेत ठराविक इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे हं. वी वर हेडिंग टुवर्ड्स द कोर्स वी डू नॉट नो. अच्छा. तो कोर्स पण सिक्रेट होता. हां. But all these missile boats and Petia class was just away from us because they were meant for the anti-aircraft and anti-submarine cover, underwater cover. हं. तर त्याप्रमाणे आम्ही सेल करत होतो आणि त्या ऑपरेशनला नाव नंतर दिल्याचं आम्हाला कळालं की ऑपरेशन ट्रायडंट, अच्छा. ऑपरेशन त्रिशूल. ओके. ऑपरेशन त्रिशूल म्हणजे 3 जशी त्रिशूलचे ब्लेड्स असतात. हां. पहिल्या ब्लेडला INS नेपात होतो, हां. डाव्या बाजूला INS निर्घात होतो ओके. आणि उजव्या बाजूला INS वीर होतो. अच्छा. अशा प्रकारे आम्ही सेल करत होतो, पण त्यावेळेस आम्हाला हे कळालं नाही. म्हणजे 4 डिसेंबरचं ऑपरेशन ट्रायडंट आणि ऑपरेशन दुसरं त्रिशूल. त्रिशूल. ओके. ट्रायडंट इज कॉल्ड ट्रायडंट मीन्स त्रिशूल. हां. ट्रायडंट मीन्स त्रिशूल. त्याचं मराठीकरण त्रिशूल. मराठीकरण ओके. त्रिशूल आहे. ओके. अशा प्रकारे आम्ही वी वर हेडिंग टुवर्ड्स द कोर्स अच्छा. बट वी वर नॉट नोईंग वेअर वी आर हेडिंग. हां. आणि अशा प्रकारे एक साधारण वेळ जात होता, उत्सुकता वाढत होती, काय पुढं होणार आहे, हां. खरंच आपण कराचीला युद्धावर राहणार आहोत का, व्हॉट इज द कोर्स ऑफ ॲक्शन, हे सगळं एक प्रकारची उत्सुकता आतुरता होती सगळी. हां. म्हणजे एक्साइटमेंट होती अशी. कुछ करके दिखाने के लिए बेताब थे. कुछ करने अच्छा. के लिए हम लोग बढिया. हां. प्रिपेअर्ड थे. मग नंतर तुमचा त्या दिशेने प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाला. ओके. साधारणपणे एक 11:25 ते 11:30च्या दरम्यान, रात्री 11 ते 11:30 दरम्यान. रात्री 11:30 ओके. दरम्यान हां. रेडिओ सायलेन्स होती. कुठलंही ट्रान्समिशन करायचं नव्हतं, परंतु रिसिव्हिंग वॉच होती, अच्छा. हां. लिसनिंग वॉच होती. हां. आणि त्याप्रमाणे आम्ही रेडिओ सर्किटवरती आमच्या कम्युनिकेशन्स हे जे आहे हां. ते आम्ही अलर्ट राहून वी वर जस्ट अवेटिंग की Yes. आम्हाला हां. पुढच्या इन्स्ट्रक्शन्स काय मिळणार आहेत रेडिओवरती. अच्छा. सो साधारण एक 11:35ला एक फ्लॅश सिग्नल आला. अच्छा. हां. फ्लॅश सिग्नल्स मीन्स नो डिले ॲट ऑल. अच्छा. हां. Even not even a single of seconds of delay. Immediately you have to receive that message, and it was a coded message. हं. आमचे जे नेव्हीचे कोड असतात हां, बरोबर. हां. त्याच्याप्रमाणे डिक्रिप्ट केलेला होता. हां. फॉर्च्युनेटली जहाज इतक्या स्पीडनं जात होतो की जहाजामध्ये संपूर्ण म्हणजे बसणं तर सोडूनच द्या, उभं राहणं सुद्धा अवघड होतं. अवघड होतं. बरोबर. अशा हां. परिस्थितीमध्ये आम्ही जे कम्युनिकेशन सेलर होतो, हां. खरकवाल, CS राव आणि मी स्वतः DS कुलकर्णी, ओके. आम्ही तिघांनी तो मेसेज रिसीव केला की आम्ही अशाकरता रिसीव केला की तर माझं काही राहिलं तर ते तू हां. कव्हर करू शकतोस, ओके. रिसीव करू शकतोस. हां. तो रिसीव केला. रिसीव केल्या ताबडतोब त्याचं डिक्रिप्शन करायला आम्ही सुरुवात केली. हां. जहाज एकदम हाय स्पीडनं जात होतं. जहाजामध्ये बसणं, खुर्चीसुद्धा आमची टिकणं अवघड झालं होतं. हां. अशा परिस्थितीत तो मेसेज आम्ही डिक्रिप्ट केला, डिकोड केला ओके. आणि त्याचं व्हर्शन होतं प्लेन लँग्वेजचं ज्यावेळेस आम्हाला मिळालं. हां. ॲक्ट इंडिपेंडंटली ओके. ओके. वेन रेडी. डिकोड केल्यानंतर तुम्हाला डिकोड ते केल्यानंतर कळलं. त्याचं ओके. प्लेन हां. व्हर्शन असं होतं. हां. ॲक्ट इंडिपेंडंटली, हां. वेन रेडी, हां. प्रोसीड अँड अटॅक. वा. अटॅकच्या पुढे वा. त्यांनी हां. कोर्स दिला होता. हं. समजा 0245 डॅश हां. सो अँड सो स्पीड आणि पुढचं टार्गेट दिलं होतं की हे टार्गेट जे आहे हं. वी हॅव टू ॲक्ट इंडिपेंडंटली आणि टेक ॲक्शन. अच्छा. हां. आणि मग लगेच तुम्ही तो वेन मेसेज. रेडी, हां. प्रोसीड अँड अटॅक. तर त्याच्यापुढे तो कोर्स हे दिलं हां, होतं. हां. त्या टार्गेटचं स्पीड दिलं होतं. हां. म्हणजेच की आम्ही ज्यावेळेस पूर्ण तयार असू अटॅक करण्याकरता त्यावेळेस समोरचं टार्गेट जे आहे हां. त्याच्यावरती तुम्ही अटॅक करा, अटॅक करा. असा त्याचा अर्थ होता. आणि लगेच मग अशा जे प्रकारे काही झालं. होते क्षेपणास्त्रवाले जे होते हो. त्यांच्यापर्यंत तो मेसेज तुम्ही तातडीने पोहोचवला. तर हा मेसेज जेव्हा डिक्रिप्ट झाला प्लेन लँग्वेजमध्ये, हां. मी स्वतः आमचे जे कमांडिंग ऑफिसर होते, ब्रिजमध्ये होते, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते, हां. त्यांना मी हा मेसेज लिहून दिला. हां. सर दिस इज अ फ्लॅश मेसेज अँड वी हॅव टू. त्यावर आमच्या Act upon एक्सोने immediately. पाहिला. हां. एक्सोने पाहिला तो म्हणलं सर दिस इज वी हॅव टू टेक ॲक्शन इमिडिएटली ऑन दिस. ताबडतोब त्यांनी तो मेसेज पाहिला आणि जे ब्रिजमध्ये कंट्रोल पॅनल असतो हां.
त्या कंट्रोल पॅनलची जी 4 बटणं 4 मिसाईलची असतात हां हां आणि ती प्रेस करायचं किंवा हे करायचं ऑपरेट करायचा जो अधिकार आहे तो कमांडिंग ऑफिसरनाच असतो. कमांडिंग ऑफिसर. त्याप्रमाणे एक्सोनने सांगितलं, सर शिप इज रेडी फॉर मिसाईल अटॅक, वी कॅन प्रोसीड अँड अटॅक. ओके. ह्याप्रमाणे कमांडिंग ऑफिसरनी मिसाईल बोटचं म्हणजे पहिलं बटन आहे ते दाबलं हां आणि त्याप्रमाणे इंडियन नेव्हीमध्ये अलाइव्ह मिसाईल्स ऑन एनिमी आम्ही पहिल्यांदा 4 डिसेंबर 1971ला रात्री साधारण 11:40 ते 45 दरम्यान फायर अच्छा. केली. ओके. जसं त्यांनी ते बटन दाबलं तसं एक घोंघावत असा एक मोठा आवाज होऊन ती मिसाईल हँगरमधनं बाहेर पडली आणि ती त्याच्या कोर्सनं ज्याप्रमाणे ती मिसाईल ट्रॅक केली होती त्या टार्गेटवरती, कारण नेव्हिगेशननं टीमनं ते टार्गेट सगळं ट्रॅक केलं होतं. सगळं केलेल्याप्रमाणे त्या कोर्सला त्या स्पीडला ती मिसाईल फायर झाली आणि जाऊन ती जे समोरचं टार्गेट होतं, लेटर ऑन वी हॅव कम टू नो दॅट वॉज अ PNS खैबर. ओके. PNS खैबर ही पाकिस्तानची नौका होती, युद्धनौका डिस्ट्रॉयर होती. येस. आणि जिच्यामध्ये एक साधारण 275च्या आसपास My अधिकारी आणि नौसैनिक होते हां आणि ते टार्गेट आम्हाला मिळालं होतं आणि त्याप्रमाणे अगदी योग्य प्रकारे हां आणि ॲक्युरेटली आणि विथिन टाईम आम्ही ते फायर करू शकलो. येस. आणि ती आमची जी मिसाईल फायर केलेली आहे ती जाऊन PNS खैबरवरती जाऊन आदळली, स्ट्राईक झाली. हां त्यामुळं PNS खैबरचं मोठं नुकसान झालं. त्यांच्या बॉयलर रूममध्ये ती स्ट्राईक झाल्यामुळं बॉयलर रूम जहाजाचं नुकसान झालं, परंतु त्यावेळी ते जहाज बुडू शकलं नाही. अच्छा. इमिडिएटली वी हॅव गॉट अ सेकंड मेसेज, फायर सेकंड मिसाईल. ओके. त्याप्रमाणे आमच्या कमांडिंग ऑफिसरना जेव्हा हा मेसेज दिला हां त्याने दुसरी मिसाईल त्या ठिकाणी बटन दाबून फायर केली हां आणि ती मिसाईल्स बरोबर जाऊन त्या PNS खैबरच्या मध्यावरती स्ट्राईक झाली. अच्छा. आणि ते इतक्या प्रकारचा जोरात तो प्रहार होता की ते जहाजाचे 2 तुकडे झाले आणि त्या शिप वॉज स्प्लिटेड इन टू 2 पीसेस. फॉक्सल वेगळं आणि कॉर्टरडेक वेगळं. अच्छा. आणि अशा प्रकारे 2 तुकडे होऊन ते जहाज एक काही मिनिटामध्येच त्याला जलसमाधी मिळाली. समुद्र तळाला त्याला जलसमाधी मिळाली. हां. फार मोठा एक आघात होता तो. ओके. आम्हाला सुद्धा ती घटना तसं कोणाला हे नव्हती, परंतु शेवटी एनिमी इज एनिमी. येस. जर आम्ही त्यांना मारलं नसतं तर त्यांनी तुमच्यावर प्रहार केला असता आणि आपली नौका बुडाली असती. तर युद्धामध्ये असं असतं, डेफिनेटली. हां. युद्धामध्ये असं असतं की हिट फर्स्ट आणि हिट हार्ड. जो पहिला मारेल Yes. आणि हार्ड मारेल आणि जो पहिल्यांदा मारेल तोच सर्वाइव. सामने वाले को कुछ भी मौका नहीं देना चाहिए, मौका नाही देना नहीं चाहिए. तो अपनी मौत पक्की है. आपली मौत पक्की आहे. तिथं कुठेही इमोशनल वगैरे व्हायचं नसतं येस. आणि आपलं कर्तव्य आपल्याला करायचं असतं. अशा प्रकारे तो हल्ला झाला आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली आमच्याबरोबर जी INS निप्पात होतो, INS वीर होतो, यांना देखील इन्स्ट्रक्शन्स मिळाल्या त्यांनी कुठं कुठे अटॅक करायचा आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे नियोजित कार्यक्रमाप्रमाणे निप्पात PNS जहांगीरवरती आक्रमण केलं. PNS जहांगीर सुद्धा एक डिस्ट्रॉयर होते पाकिस्तानची, जी पाकिस्तान हार्बरमध्ये पेट्रोलिंग करत होती. त्यांच्यावरती हल्ला झाला. INS वीरनं PNS मोहाफिज नावाची माईन स्वीपर होती, त्याच्यावरती हल्ला केला, त्याला डिस्ट्रॉय केलं. PNS जहांगीर पार्शली डिस्ट्रॉय झालं पण बुडालं नाही. त्याच्यानंतर एक व्हिनस चॅलेंजर नावाचं अमेरिकन मर्चंट शिप जे पाकिस्तानकरता दारू वडा इथं सगळं साहित्य घेऊन आलो होतो. अरे वा. ते आम्हाला लोकेट झालं, त्याच्यावरती हल्ला केला आणि दॅट वॉज आफ्टर अटॅक सेट ऑन फायर आणि दॅट वॉज बर्निंग फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. आणि हे दारुगोळा होता सगळं त्यामध्ये. दॅट मीन्स अमेरिका वॉज सपोर्टिंग पाकिस्तान व्हेरी मच सिन्स लॉंग बॅक इट इज गोइंग. पहिल्यापासून अमेरिकेनं पाकिस्तानला सगळा अंतर्गत सपोर्ट आणि काही ठिकाणी प्रॅक्टिकल सपोर्ट केलेला आहे. कारण ह्या युद्धामध्ये, बांगलादेशच्या युद्धामध्ये ईस्टर्न बॉर्डरला अमेरिकेचं 7वं आरमार आलं होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. येस. आपल्या विरुद्ध आपल्यावर अटॅक करण्याकरता. आता साधारण मी कॅल्क्युलेशन केली 54-55 वर्ष चालू आहे आता. 1971चं युद्ध होऊन. साधारण तुमचं आत्ता वय काय? आत्ता माझं वय 77 वर्ष आहे. ओके.
आता तशी पाहिली तर मला असं वाटतं, म्हणजे जिवंत असतील तर मला त्यांना सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत, पण खूप कमी लोक आत्ता अलाईव्ह असतील अगदी तुमच्या बरोबरची. अगदी मागच्या महिन्यातच हे जे मी आत्ता सांगतोय, आमच्या हां. जहाजाचे कमांडिंग ऑफिसर इंद्रजीत शर्मा, कमोडोर इंद्रजीत शर्मा, हां. जे माझे कमांडिंग ऑफिसर होते, हां. त्यांचं वयोमानाप्रमाणे निधन देहावसान झालेलं आहे. झालं. 87 ओके, वर्षाचे होते ते, आणि मी आज 77 वर्षाचा आहे. तुमची ती क्विक ॲक्शन जर बघितली कुलकर्णी साहेब, तर दॅट ॲक्शन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. तिथे जर समजा थोडासा अज्ञानी माणूस, म्हणजे टायमिंग सेन्स नसलेला व्यक्ती असला असता, थोडासा आळसावलेला व्यक्ती असला असता, तर कदाचित या गोष्टी उलट पण घडू शकल्या असत्या. निश्चित घडू शकला असता, कारण डेफिनेटली शत्रूला दॅट आपण मीन्स युअर क्विकनेस ॲट दॅट मोमेंट इज ऑफकोर्स अ सॅल्युटेबल थिंग. सुदैवानं आम्हाला त्या प्रकारचं ट्रेनिंग मिळालं होतं. आम्ही त्या प्रकारे घडलो होतो. Yes, आणि yes. आमची शिप्स कंपनी प्रत्येकानं प्रत्येकाचा जॉब, इंजिन रूमने इंजिनचा जॉब, आमचे जे नेव्हिगेशनचे आहेत, प्लॉटिंग करणं, सगळं टार्गेट ट्रॅक करणं वगैरे त्यांचा जॉब, Yes. आमचे रडार ट्रॅक जे होते त्यांनी टार्गेट रडार, येस, डेफिनेटली इट इज अ टीम वर्क. सगळ्यांनी प्रत्येकाचाच communication क्विकनेस हा आणि वाखाणण्यासारखा आहे. सगळ्यांचं टीमवर्क असल्यामुळं, 100% एफिशियन्सी असल्यामुळं, आणि ॲक्युरसी हां. आणि टाईमली ॲक्शन घेणं, हे सगळं असल्यामुळं आम्ही हे करू शकलो. Yes, आणि yes. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा रिक्वेस्ट परमिशन टू एंटर हार्बर अँड कॅरी आउट फर्दर अटॅक हां. असा आम्ही सिग्नल पाठवला होता. ओके. परंतु त्यांनी फक्त निपातला परवानगी दिली. हां. निपातनं आतमध्ये कराचीमध्ये एंटर हार्बर केलं, आणि कराचीच्या नौदल तलावरती त्यांनी अटॅक केला. अच्छा. तसंच कराचीमधल्या ज्या असलेल्या ऑइल रिफायनरीज आहेत हां. त्याच्यावरती त्याच्यावर अटॅक attack केला. केला. ओके. आणि अशा प्रकारे हा अटॅक झाल्यानंतर आम्हाला सिग्नल आला की अटॅक कम्प्लिटेड, ऑल शिप्स टू रिटर्न हार्बर ओके. इमिडिएटली. अच्छा. अशा प्रकारे हा अटॅक कंप्लीट झाला. आणि ह्याच्यामध्ये पाकिस्तानचा तुम्ही म्हणाल तो एक प्रकारचा तो जसा टोरा जो होता, हम्म. अमेरिकेचं हां, पर्ल हार्बर हां. जपानने उद्ध्वस्त केलं, हां. तशाच प्रकारे एक त्याच छोटंसं प्रकारे. मिनी टोरा ओके. भारतीय नौदलानं त्या ठिकाणी एक इतिहास घडवलेला आहे. न भूतो न भविष्यती. कराचीमध्ये आत घुसून खूप छान. की घर में घुसकर मारेंगे असं घर जे में आपण घुसकर आता मारेंगे. बोललं जातं, आणि ते जेव्हा तुम्ही हे- 1971 पासून केलेलं आहे. आणि ज्यावेळेस हे त्या रशियाचे नौदल प्रमुख यांचे जे सीएन असताना हे कळालं हां. की ते म्हणले हाऊ यू ट्रॅव्हल फ्रॉम बॉम्बे टू कराची, Yes, आणि yes. ह्या अटॅक कराची. त्यांना उत्सुकता एवढी वाटली होती की ते स्वतः रशियावरून हां. आपल्या नौदल प्रमुखांना भेटण्याकरता भारतामध्ये आले ते. वा. त्यांना आम्हाला सुद्धा भेटायची इच्छा होती, पण ती भेट नाही होऊ शकली काही कारणास्तव. हां. परंतु रशिया ऑल्सो वॉज व्हेरी मच सरप्राईज्ड. आणि आपण जे ज्या प्रकारचं त्यांचं जे दिलेले आर्म्स ॲम्युनिशन ज्या प्रकारे वापरली. आणि शत्रूचा आपण बिमोड केला, हम्म. तो निश्चितच म्हणजे सगळ्या जगामध्ये एक तो प्रकारचा कौतुकाचा विषय ठरला. कौतुकाचा विषय झाला, Yes. इतिहास झाला तो. अशा प्रकारे हे ऑपरेशन ट्रायडंट करून आम्ही 5 डिसेंबरला मुंबई हार्बरमध्ये एंटर केलं. खूप खूप तुम्ही जे काही केलं आहे, जे काही आयुष्य जगलात, ते खरोखर प्रशंसनीय आयुष्य आहे आणि सॅल्यूट करण्यासारखीच गोष्ट आहे. प्रत्येक आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या प्रत्येकाचं डिवोशन असतं. आपल्या तिरंग्यासाठी रक्त सांडण्याची एक त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या असते, आणि काहीही झालं तरी मी माझ्या तिरंग्याची हिफाजत करीन अशा प्रखर देशभावनेने पेटलेली ही माणसं असतात. आजसुद्धा त्यांना मी मुद्दाम वय विचारलं, 77 रनिंग. मित्रांनो, अजूनही ही व्यक्ती तशी पाहिली तर 77 वर्षाची वाटत नाही. चला, आपल्या चॅनलतर्फे त्यांना पुढच्या आयुष्याकरता खूप खूप आरोग्यमय अशा शुभेच्छा अर्पण करूयात. आणि इथून पुढंसुद्धा तुमच्यासारख्या व्यक्तींची आमच्या देशाला नक्की गरज आहे, तुमच्या गायडन्सची गरज आहे. आणि जाता जाता प्रशासनाला आणि देशातल्या काही संबंधितांना मी सांगू इच्छितो की 1971च्या या वॉरमध्ये जितके म्हणून असे जांबाज सैनिक अजून जिवंत आहेत, भले ते कोणत्याही केडरचे असो, भले ते कोणत्याही फॅकल्टीचे असो, एअरफोर्सचा असो, नेव्हीचा असो, अगर आर्मीचा असो, अशा लोकांची एक यादी जर केली आणि कमिंग 26 जानेवारीला या व्यक्तींचा जर आपल्या पंतप्रधानांच्या हस्ते, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव जर झाला, तर मला तर असं वाटतं की खूप छान वाटेल सगळ्या जनतेला, सगळ्या नागरिकांना. आणि या जांबाज सैनिकांनासुद्धा एक कौतुकाची थाप आत्ता या वयातसुद्धा पाठीवर पडते,
हे त्या अभिमानाने त्यांच्या पुढच्या पिढ्यांना सांगू शकतील असं काहीतरी घडलं पाहिजे. याच मी शुभेच्छा नक्की देतो. आणि पुन्हा एकदा मी विचारतो दत्तात्रय कुलकर्णी सर, अजून तुम्हाला या पराक्रमाविषयी काही बोलायचं असेल तर यू मे नक्कीच सर, प्लीज. मला खरंच अभिमान आहे की मी ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमान योगीराजे श्री छत्रपती महाराज येस. यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत जन्माला येऊन भारतीय सैन्य दलामध्ये युद्धभूमीत कर्तव्य बजावत असताना नौदलाच्या इतिहासामध्ये येस. न भूतो न भविष्यती असा असीम पराक्रम करण्याचे भाग्य परमेश्वरी कृपेमध्ये मला लाभले. हेही नसे थोडके. आणि Definitely. माझ्या जन्मात एक सार्थक झालं की मी या देशाकरता, या मातीकरता, या माझ्या भारत मातेकरता, काही ना काही या योगदान देऊ. समाजाकरता मी योगदान देऊ शकलो आणि माझा जन्म कृतार्थ झाला. खूप खूप नुकतंच अभिमानास्पद मला आहे. एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या इंडियन नेव्हीचा नॅशनल फ्लॅगची एंडसाईन जी आहे त्याच्यावरती सुद्धा छत्रपतींचं एक जी घोषवाक्य त्या ठिकाणी कोरलं गेलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक समुद्रामध्ये होतं आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दूरदृष्टीचं एक असा कर्तबगार पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेला आहे की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे सर्व आपल्या तिन्ही फोर्सेस आहेत, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, यांची जी एक प्रकारची प्रगती आणि घोडदौड चाललेली आहे आणि ती आवश्यक आहे देशाच्या yes, सीमा yes. सुरक्षित राहण्याकरता आणि आपलं देशाचं अस्तित्व टिकवण्याकरता असा पंतप्रधान देखील आपल्याला परमेश्वरानं दिलेला आहे. हेही भाग्य आपलं आहे. हेही नसे थोडं काही. जय हिंद खूप सर. छान, खूप छान. जय हिंद, जय हिंद सर. जय हिंद. जाता जाता फक्त शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हं. त्यांना नौदलाचे प्रणेते म्हणतात, अगदी बरोबर. त्यामुळं आपण त्यांनाही वंदन करूयात. होय होय होय. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती आलात, मला वेळ दिलात, मी तुमचा शोध घेत तुमचं घर शोधत इथं आलो. मला कळलं की एक नौसैनिक 1971 या वॉरमध्ये ज्यांनी खूप मोठी भूमिका बजावली आहे तो अजूनही पुणे शहराच्या जवळ या निगडी प्राधिकरणमध्ये राहतो. म्हणून मी तुमचा पत्ता तुमच्याकडनं फोनवर विचारत तुमचं घर हुडकत इथं आलो. मला तुम्हाला लोकांसमोर नेणं गरजेचं वाटतं, म्हणून या छोट्याशा चॅनलवरती माझ्यासारख्या व्यक्तीला तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि लाख लाख तुमचे पुन्हा धन्यवाद मानतो. पुन्हा एकदा तुम्हाला आरोग्यसंपन्न आयुष्य मिळो यासाठी लाख लाख शुभेच्छा अर्पित करून मी निरोप घेतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तिरंग्याच्या प्राऊडसाठी, तिरंग्याचा अभिमान तुमच्या मनामध्ये आहे हे दर्शवण्यासाठी आणि ज्या व्यक्तींनी दत्तात्रय हरी कुलकर्णी या नौसैनिकांनी जो पराक्रम त्या 1971च्या वॉरमध्ये केला आहे तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि ते इथं पुण्यामध्ये हयात आहेत. ते पुण्यातल्या निगडी प्राधिकरणमध्ये सेक्टर नंबर 28 इथं राहतात. हे सुद्धा लोकांना माहीत झालं पाहिजे. यासाठीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय भारत. सर नमस्कार. नमस्कार. फक्त एक सांगतो, शेवटी एक नमूद करावंसं वाटतं हां. की ही मला तर संधी मिळालीच, परंतु आमच्या जहाजावरती जे सगळे नौसैनिक होते ह्या सगळ्यांचं योगदान, आमचे अधिकारीसुद्धा, डेफिनेटली या डेफिनेटली. सगळ्यांचं योगदान नक्कीच उल्लेखनीय आहे. येस. परंतु दुर्दैवानं आज सगळेजण बहुतांश काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. किती राहिलेत काय आहेत माहीत नाही आहे. म्हणूनच मी प्रशासनाला विनंती केली की या बाबतीतला नक्कीच शोध आहे. घ्यावा. आणि ही जी आहे ना की एकदा एखादी घटना घडली आणि त्याचं हीच गरज संपली हां. तर ते आपण त्याचा साधारणपणे पुढे नामोनिशाणा राहत नाही. अच्छा. त्याचं अस्तित्व कुठं आहे काय पण कुठं आहे. प्रशासनाच्या लेवलवर ते हुडकणं काही अवघड नाही असं मला तरी वाटतं. प्रयत्न म्हणून मी केले पुन्हा एकदा विनंती करीन 1971 वॉरमधल्या तिन्ही केडर, एअरफोर्स, नेव्हल केडर किंवा मग आर्मी, याच्यामध्ये जे लोक हयात आहेत त्यांचा कुठेतरी एक 26 जानेवारी आता लवकर येतोय, आता पुढच्या 2 महिन्यात, तर तेव्हा गौरव व्हावा असं मला तरी आवर्जून एक देशाचा नागरिक म्हणून वाटतंय. म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या. धन्यवाद कुलकर्णी सर. पुन्हा भेटूयात अशाच काही आठवणी घेऊन. धन्यवाद सर. आपण एवढं